श्रींच्या मंदिरात शतचंडी यागाची पूर्ण आहुती कशा प्रकारे पार पडली तर जय गजानन माऊली हा विषय दसऱ्याच्या एक दिवसा पहिलेचा सकाळी सकाळी श्रींच्या मंदिरात आलो तर 9 दिवसा पहिले सुरू झालेल्या शतचंडी यागाची पूर्ण आहुती सुरू होती. पूर्णाहुती पार पडली. त्यानंतर श्रींची आरती करण्यात आली व त्यानंतर यज्ञ मंडपात स्थापन केलेला श्रींचा रजत मुखोटा श्रींच्या मंदिरात नेण्यात आला. अशा प्रकारे श्रींच्या मंदिरात नवरात्र उत्सवाची सांगता झाली. त्यानंतर संध्याकाळी मला योगेश भाऊचा फोन आला, म्हणे आमच्या नगरात भंडारा आहे, जेवण करायला. आपण गावातल्या सगळ्या मंडळातल्या देव्या दाखवले होते, त्यावेळेस हे देवी दाखवायची राहिली होती. मी जगदंबा नगरात आलो होतो. या मंडळाचा तो वेगळाच माहोल होता रे. येथे आल्यावर कोल्हापूरची अंबाबाई आई महालक्ष्मीच्या रूपात असलेल्या या देवीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर जेवणाच्या मंडपात गेलो तर तिथं आपल्याला चेतन दिसला. चेतन म्हणे जेवण करून घे. म्हणलं अरे का रे बा, आमंत्रण कोण देऊ राहिलं, जेवायचं कोण म्हणून राहिलं. बाजूला पाहिलं तर योगेश भाऊ पोळ्या कापूर आले. मी म्हटलं चालू द्या, यालेच मंडळाचा सच्चा कार्यकर्ता म्हणतात. मित्रांनो, हे एखादं व्हीआयपी लग्न नाही बरं, तर हे देवीचा भंडारा चालू आहे. यालेच तर म्हणतात जगदंबा नगराचा माहोल. मी तर माझ्या जीवनात पहिल्यांदा असा भंडारा पाहिला होता. इकडे येऊन पाहिलं तर प्रज्वल भाऊ एकटे एकटे जेवण करू आले. मी म्हटलं का हो राजा, पहिले पाहुण्याला जीव द्या ना, मग तुम्ही जेव्हा, तुम्ही तर घरचेच माणसा. आणि हा ओम्या इकडे शिऱ्यावर भिडेल होता. मी म्हटलं थांब रे बा, पाहिजे लोकांना राहू देतो काहीतरी. आणि कुणाल बाबू तू आता वकील झाला, तुला असे डबे गिबे भरून घरी नेणं चांगला नाही वाटत. त्यानंतर गणेश आणि सतीश भाऊची भेट घेतली. त्यानंतर ओम्याला म्हटलं चाल बाबू, आपले डबे गिबे भरणं झाले असतील तर चाल लवकर घरी.